मुंबईमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। मुसळधार पाऊस असल्यामुळे अनाउन्समेंट करत पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसर रिकामा केला। दोनों को ले लो फ्रेम में। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या मरीन लाईन परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी मुंबईकरांची भिजण्यासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि याच गर्दीला आता पांगवण्याचं काम मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू आहे। जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की मुंबई पोलिसांच्या वतीने या गर्दीला दूर करण्याचं काम केलं जात। हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर प्रशासन ऍक्शन मोडवरती आलेलं होतं आणि त्यांनी जर महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा असं आवाहन देखील मुंबई पोलीस असतील किंवा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं। पावसामध्ये देखील मुंबई पोलीस जे आहेत या ठिकाणी ऍक्शन मोडवरती येऊन आणि संपूर्ण परिसरामध्ये गस्त जे आहे ते घालतानाचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामॅन आशिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। भिवंडी शहरातील वऱ्हाळा तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। तलावातून शहराला 5 MLT पाणी पुरवठा केला जातो। तलावाचं पात्र भरल्यानं कामतघर इथल्या बंधाऱ्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी कोलगाव रस्त्यावर एका धावत्या डंपरवर अचानक रस्त्याकडेचं झाड कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये डंपरचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। सध्या झाड तोडून मार्गावरून हटवण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे।